Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is a glorious day. आजचा दिवस वैभवशाली आहे I'm seeing all of you are very much spirited this evening. आणि आज या सायंकाळी मला तुम्ही सगळे लोक जरा आत्म्याने भरल्यासारखे दिसताय. म्हणजे मी यायच्या अगोदरच तुमची थोडी पूर्वतयारी झाल्यासारखी मला जाणवतीये. Surely God is going to bless you for it. आणि नक्कीच देव तुम्हाला त्याबद्दल आशीर्वादित करेल. Amen. आमेन. की आतुर आहेत सगळे. या आता लवकर लवकर बोला. Amen. आणि देव आम्हाला आशीर्वाद देऊ दे, है ना? There is an old Hindi movie, एक जुना हिंदी चित्रपट आहे, My Time movie. माझ्या काळातला. It was called Anand. आनंद त्या चित्रपटाचं नाव है ना. And in it there is a song त्याच्यामध्ये एक गीत आहे that's more than melody. जे फक्त सूर संगीत नव्हे, त्याच्या पलीकडे आहे. It's philosophy. त्याच्यामध्ये काही तत्व दडलेलं आहे. And there is one song that used to touch our hearts in those times. त्या काळी एक गाणं असं होतं त्यातून जे आपल्या हृदयाला, आमच्या हृदयांना स्पर्श करायचं, Which goes like this ज्याचे बोल असे आहेत in Hindi. हिंदीत. जिंदगी कैसी है पहेली हाय, जिंदगी कैसी है पहेली है, कोई तो बताए. कभी तो हंसाए कभी तो रुलाए. And in English it is, इंग्रजीमध्ये त्याचे बोल असे आहेत, life is such a strange riddle. आयुष्य एक विचित्र कोड आहे. Sometimes it makes you laugh कधी हे आयुष्य हसवतं, and sometimes it makes you cry. कधी हे आयुष्य रडवतं. Isn't that true of life? खरं आहे ना? जीवनाचा अर्थ खरोखरा बरोबर दिलाय. Life will make you smile आयुष्य तुम्हाला हसवायला लावेल, in the morning, सकाळी हसवेल, but by evening it will make you cry. संध्याकाळपर्यंत तेच आयुष्य तुला रडायला लावतंय. One phone call एखादा फोन कुणाचा तरी येतो can take you from laughter to loss. आणि तुझं हसणं बंद होतं, तू नुकसानात जातो. One moment you are dancing, एक क्षण तू नाचत असतो, the next moment you are on your knees. पुढच्या क्षणाला तू गुडघे टेकतो कारण काहीतरी समस्या येते. Life will hand you blessings जीवन तुला आशीर्वाद देईल, and even burdens in the same breath. पण ओझी सुद्धा त्याच श्वासात जीवन देईल. But can I tell you something tonight? पण आज रात्री मी तुम्हाला काहीतरी सांगू. The Bible said it first along these lines. बायबल प्रथम या सगळ्या ओळींवर बोललेलं आहे. Long before Bollywood sang this song. बॉलिवूड मध्ये या चित्रपटांद्वारे ही अशी सगळी गीतं गाण्या अगोदर बायबलने याचा खुलासा आपल्याला केलेला आहे. Because Bible says in Ecclesiastes 3:1 and 4. कारण उपदेशक 3रा अध्याय 1 आणि 2 मध्ये बायबल म्हणतं, Ecclesiastes 3:1 and 4. उपदेशक 3रा अध्याय 1 आणि 4. There is a time for everything and a season for every purpose under heaven, a time to weep and a time to laugh, a time to mourn and a time to dance. उपदेशक 3रा अध्याय पहिलं वचन, प्रत्येक गोष्टीला समय आहे आणि आकाशाखालती प्रत्येक गोष्टीला एक वेळ आहे. रडण्याची वेळ आहे, हसण्याची वेळ आहे, शोक करण्याची वेळ आहे, नाचण्याची वेळ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So don't panic in your pain. म्हणून तुमच्या वेदनेमध्ये, त्रासामध्ये तुम्ही गोंधळू नका. Because it's just a passing season. कारण की हा एक निघून जाणारा समय आणि ऋतू आहे. This season will pass away. हा समय, हा ऋतू पण निघून जाईल. And when God is involved, आणि परमेश्वर जेव्हा एखाद्या गोष्टीत असतो, it has to pass away. त्यावेळेला तर ते निघून जायलाच पाहिजे. ते कायम तसं राहणार नाहीये. Praise God. थोड्या वेळ तसं आहे, पण तेही दिवस निघून जाणार आहेत. Because कारण if there is a time to weep, समजा रडायची सुद्धा एक वेळ आहे, then there has to come a time to rejoice. तर त्यानंतर आनंद करायची सुद्धा एक वेळ यायलाच हवी ना. If there is a time to mourn, आणि जर शोक करायची एक वेळ आहे, God will see that you will have a time to dance too. तर देव जबाबदारी घेऊन तुम्हाला नृत्य करायची, नाच करायची सुद्धा वेळ देणारच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And your next season is on the way. आणि तुमचा पुढचा ऋतू येतोय, रस्त्यातच आहे. It is on the way. तुमचा पुढचा ऋतू रस्त्यातच आहे. Maybe it will catch you up tonight. कदाचित आज रात्रीच तुमचा पुढचा ऋतू सुरू होईल. Because if God is involved, कारण जर देव त्यामध्ये गुंतलाय, anything can happen. तर काही होऊ शकतं. Seasons can change. ऋतू बदलू शकतात, Time can change. वेळ बदलू People शकते, can change. लोक बदलू शकतात, Circumstances can change. परिस्थिती बदलू शकते. जर त्याच्यात देव असेल तर वेळ बदलायला वेळ नाही लागत राजा. And that's the Bible
That's what the Bible is saying. आणि बायबल आपल्याला असं सांगत आहे, Life is a riddle of rhythms, आयुष्य एक कोड आहे, कोड. and there is laughter and there is lament. त्याच्यामध्ये हसणं आहे, त्याच्यामध्ये रडणं पण There आहे, is joy and there is sorrow. त्याच्यामध्ये आनंद आहे, त्याच्यात दुःख पण आहे, There is dancing and there is dust. त्याच्यामध्ये नाच करणं आहे, धूळ माती पण आहे, शोक पण आहे. But through it all, पण या सगळ्याद्वारे my God is still in control. माझ्या देवाचा तरी ताबा आणि नियंत्रण आहे. In your pain, my God is in control. तुझ्या वेदनेमध्ये देवाचं नियंत्रण आहे, In your sorrow, my God is in control. तुझ्या दुःखामध्ये देवाचा ताबा आहे, In your loss, my God is in control. तुझ्या नुकसानामध्ये देवाचा ताबा आहे. Just fall at His feet. केवळ देवाच्या चरणी पडायचं Worship Him आणि देवाची आराधना करायची and ask Him to change your season. आणि देवाला सांगायचं, देवाला मागायचं की माझा ऋतू तू मला बदलून दे. Say, आमेन. can you imagine? कल्पना करा, Rainy season is over, but still it's raining. पावसाळा संपला तरी अजूनही पाऊस सुरू आहे. Season can change. ऋतू बदलू शकतात, जसं तेजसनी आता आपल्याला Then will इंट्रोमध्ये not God सांगितलं. change your season? मग देव तुझा ऋतू नाही का बदलू शकणार आहे? पावसाळ्यात उन्हाळ्यात, उन्हाळ्यात पावसाळ्याचं येऊ शकतोय, तर देव तुझे दिवस का नाही बदलणार? He will change. देव तुझेही दिवस बदलेल. Your season may shift, तुझे ऋतू बदलतील, but पण your Savior stays the same. तुझा तारणारा तोच आहे. तुझ्या ऋतूची अदलाबदल होऊ शकते, कधी पावसाळ्यात उन्हाळा येऊ शकतो, उन्हाळ्यात पावसाळा घुसू शकतो, पण देव तोच आहे. देव बदलत नाही. His love will not change. देवाचं प्रेम बदलत नाही, God's mercy will not change. देवाची दया बदलत नाही, God's faithfulness will not change. देवाचा विश्वासूपणा बदलत नाही, God's blessing will not change. देवाचे आशीर्वाद बदलत नाही. हिवाळ्यात पाऊस पडला तरी सुद्धा. Amen. आमेन. The scene may change, चित्र बदलेल, the drama may change, नाटक बदलेल, but the script writer is still God. पण ज्याने कथा लेखन केलेलं आहे तो लेखक अजून देवच आहे. Amen. कथा लेखन करणारा अजून देवच आहे रे. So don't curse the night, तर रात्रीच्या समयाला शाप देऊ नको, because night is only proving to you that morning is on the way. कारण रात्र तुला हे सिद्ध करून सांगत आहे की सकाळ येतीये, सकाळ होणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You might not understand the way, आणि तुला कदाचित हे सगळे मार्ग कळणार नाही, but you can still worship through it all. पण तरी या सगळ्यातनं तू आराधना तर करू शकतो ना देवाची. Worship in your pain. तुझ्या वेदनेत सुद्धा देवाची आराधना कर ना. Worship in your sorrow. तुझ्या दुःखात पण देवाला माया लाव, देवावर प्रेम कर, आराधना कर. Come every Saturday in your pain. दर शनिवारी तुला दुखतंय, खुपतंय, त्रास होतोय, टेन्शन आलंय, मी डिप्रेशन मध्ये आहे, माझा मूड ऑफ आहे, मला असं झालंय, मला तसं झालंय. अरे पण देवाने तुझं काय बिघडवलंय? तू दर शनिवारी सभेला ये God can change the seasons for आणि you. देव तुझ्यासाठी ऋतू बदलेल ना. Say, and sometimes कधी कधी God hides your answers in your tears. देव तुझ्या अश्रून मागे तुझी उत्तरं लपवतो. Your answers will be found in your tears. तुझी उत्तरं तुला तुझ्या अश्रून मागे सापडतील. Your answers will be found in your crying. तुझ्या रडण्यात तुला तुझी उत्तरं सापडतील. Your answers will be found in your kneeling. तुझी उत्तरं तुला तुझ्या गुडघे टेकण्यात सापडतील की Your मी गुडघे answers टेकेन. will be found by your coming to church. तुझी उत्तरं तुला चर्चला येऊन सापडतील. म्हणजे कसं होईल की तुम्ही म्हणाल मी चर्चला आले त्या दिवशी आणि प्रभूने माझं दार उघडलं, त्या दिवशी मी रडून प्रार्थना केली आणि माझं कार्य झालं, त्या दिवशी मी गुडघे टेकून प्रार्थना केली आणि चमत्कारच झाला. हो, Praise God. ते तुझ्या गुडघे टेकण्यामागे तुझं उत्तर आहे, तुझ्या God- रडण्यामागे उत्तर आहे. So don't hold it. तर ते धरून नको ना ठेव. रडू येते, रडून मोकळा हो, Cry it out रडून मोकळा हो देवाचरणी and then rise up. आणि मग उठ. देवाच्या दारी रडलेलं सुद्धा चालतं. You are never forgotten in the storm. आणि वादळांमध्ये तुला विसरलेलं नाहीये. The world will forget you in the storm. हा, वादळांमध्ये जग तुला विसरेल The world will remember you in your shining times. आणि जग तुला तुझ्या चमकणाऱ्या दिवसांमध्येच लक्षात ठेवेल, जेव्हा तुझे दिवस चांगले, तुझ्या खिशात पैसा आहे. But पण the Lord will not forget you in your storm. प्रभू परमेश्वर तुझ्या वादांमध्ये तुला विसरणार नाहीये. He is allowing it because you are being formed in the storm. प्रभू त्या वादांची परवानगी देत आहे, कारण त्या वादांमध्येच देव तुला घडवतोय, आकार देतोय, Praise God. तुला बनवतोय. And faith is trusting the artist while he is sketching in the masterpiece. आणि विश्वास म्हणजे त्या मास्टरपीसचं चित्र काढत असताना त्या चित्रकारावरती विश्वास ठेवणं, की अजूनही त्याचं चित्र पूर्ण झालेले नाहीये, तो अजूनही स्ट्रोक मारतोय, चित्र अजून पूर्ण व्हायचंय. Say,
The drawing is not complete. अजून ते चित्र पूर्ण नाही झालेलं. Even if the drawing is complete, the painting has to be done. आणि समजा चित्र काढून झालं असलं तरी अजून त्यात रंग भरणं बाकी आहे. God wants to give you 7 colors. देवाला सप्तरंग तुला द्यायचे आहेत. He wants to color your life. देवाला तुझ्या जीवनाला रंगीत रंगीत करायचं आहे. Wait upon God. जरा थांब ना देवाचरणी. असं काय आपलं घाई घाई करून रुसून बसायचं? See, you're wearing dark black clothes. तुम्ही काळे काळे डार्क कलरचे कपडे घालताय. When God touches you, जेव्हा देव तुम्हाला स्पर्श करेल you will wear colored clothes. तुम्ही रंगीत रंगीत कपडे घालायला लागाल. फक्त काळं नाही घालणार. रंगीत रंगीत वेगवेगळ्या रंगाचं घालायला लागाल. You are crying today. आज तुम्ही रडताय, Tomorrow you'll be clapping. उद्या तुम्ही टाळ्या वाजवाल. In the name of Jesus. येशूंच्या नावात की देवाला धन्यवाद, प्रभू माझा मान आहे. Your tears will not be wasted. तुझे अश्रू वाया नाही जाणार. Your crying will not be wasted. तुझं रडणं वाया जाणार नाही. If it is done before God. जर ते देवासमोर तू केलेलं असशील तर ते वाया नाही जाणार. माणसासमोर डोकं फोडून पण काही मिळणार नाहीये, पण देवासमोर रडलं तरी भरपूर काही मिळतंय. Praise God. आमेन. My God does not waste a single tear. कारण माझा देव तुमचा एकही अश्रू वाया जाऊ देत नाही. माझ्या देवाला तुझा प्रत्येक अश्रू मौल्यवान आहे. He turns every drop into direction. तुझ्या अश्रूचा प्रत्येक थेंब तुझ्या आयुष्याला नवीन दिशा द्यायला तो वापरतो. He will turn every tear into miracles. तुझा प्रत्येक अश्रू तो चमत्कारात बदलेल. नयनी आसवे तरंगलेली, कथा ऐकवी दुभंगलेली. Praise God. आमेन. You may be in a season of questions, असाल तुम्ही प्रश्नांनी भरलेल्या ऋतूत, but you serve a God who answers. पण अशा देवाची तुम्ही सेवा भक्ती करताय की जो देव उत्तर देतो बर का. You serve a God of answers. अशा देवाची तुम्ही सेवा भक्ती करताय की जो देव उत्तर देतो. Your tears will not be eternal. तुझे अश्रू कायम असणार नाहीयेत अनंत काळापर्यंत. Your blessing will be eternal. तुझे आशीर्वाद अनंत काळापर्यंत कायमचे असणार आहेत. अश्रू नाही. Your tears will be temporary, तुझे अश्रू तात्पुरते आहेत. but your testimony will be timeless. तुझी साक्ष मात्र अनंत काळची असणार आहे. हालेलुया. आमेन. Amen. देव Praise महान आहे. God. Give a big clap to एक God. जोरात देवासाठी टाळी वाजवा. हालेलुया. आमेन. आमेन. Praise हालेलुया. God. ओ हालेलुया. The same God who let you cry ज्या देवाने तुला रडू दिलं will teach you how to dance once again. तो देव तुला परत नाचायला पण शिकवेल. कि अभी रोने का टाइम खत्म, चल बेटा अभी खुशी कर और नाच. Amen. आमेन. He will teach you to dance. देव तुला नाचायला The शिकवेल. same God who allowed you to cry. ज्या देवाने तुला रडायची परवानगी दिली होती तोच देव. Praise God. आमेन. Let me take you to a woman मला तुम्हाला एका स्त्रीकडे नेऊ दे who knew both seasons well. जिला दोन्ही ऋतू चांगले माहिती होते. Her name was Hannah. तिचं नाव होतं हन्ना. बायबल मधली. She was a woman with a womb full of promise. आणि हन्ना एक अशी बाई की जिला अभिवचनं तर खूप भरपूर मिळालेली. She was a woman with a womb of promise, म्हणजे तिचं ओटीपोट अभिवचनांनी भरलेलं. but her life was full of pain. पण जीवन मात्र वेदनेनं. ओटीपोटात अभिवचनं खूप आहेत पण जीवनात त्रास खूप आहे. Every year she went to the temple praying, दरवर्षी हन्ना देवाच्या मंदिरी प्रार्थना करायला जायची pleading before God, आणि देवासमोर विनंती करायची, भीक मागायची, pouring out her soul before God. देवासमोर आपला जीव ओतायची. Why? का? She wanted a child. तिला संतान हवं होतं. तिला दिवस जात नव्हते. जगानुरूप हन्ना वांज होती. Not for vanity, आणि व्यर्थ नव्हे but for destiny she wanted. पण आयुष्याच्या दिशेसाठी म्हणून तिला ते संतान हवं होतं. I don't want a child of vanity. म्हणजे मला आपलं उगीच व्यर्थ असं संतान नकोय. I want a child of destiny. मला माझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेतलं संतान हवंय. उगीच मला सगळ्यांना आहे म्हणून मलाही एक दे असं नाही. तुझ्या इच्छेतलं मला दे जे तुझ्यासाठी वापरशील. Praise God. सगळ्यांना आहे म्हणून मलाही दे असं नकोय. तुझ्या इच्छेतलं मला दे जे तुझ्यासाठी वापरशील. Say, फरक आहे. many of us have children, but they are children of vanity. आपल्यातल्या अनेकांना संतान आहे, लेकरं बाळ आहेत पण व्यर्थ आहेत. Some of them are children of vanity. काही मुलं त्यातली व्यर्थ We want व्यर्थतेची. children of destiny. पण काही मुलं आयुष्याच्या ठरलेल्या दिशेतली असतात. We want children of destiny. आपल्याला तशी मुलं पाहिजे की जी आयुष्याच्या ठरलेल्या दिशेतली आहेत. Year after year, वर्षोनवर्ष her cradle stayed empty. तिचा घरातला पाळणा रिकामाच राहिला.
And her husband got married again. आणि मग तिच्या नवऱ्याने परत दुसरं लग्न केलं. And her name was Peninnah. घरात सवत आणली, सवतीचं नाव पनिना. And her rival kept mocking her. आणि ही तिची सवत तिला चिडवत राहिली. Have you ever been in a season अशा काही ऋतूत तुम्ही गेलाय where somebody else's blessing made your barrenness louder? की एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद मिळालेले आहेत, पण त्यातनं तुझा वांसपणा मात्र अजून जोरात दिसतोय, कारण त्यांना तर मिळालं, तुला तर नाही. Sometimes the hardest sound to bear is not silence, कधी कधी शांतता सहन करणं अवघड नसतं, but it is someone else's celebration while you are still waiting पण for a कधी कधी blessing. तू देवाच्या चरणी आशीर्वादांची वाट पाहत आहे, पण समोरचे व्यक्ती आनंदोत्सव करतायत, तर त्या आनंदोत्सवाचा आवाज कधी कधी आपल्याला सहन होत नाही. Isn't it? कारण मला अजून मिळालं नाही, त्यांना मिळालं. And every year, दरवर्षी Peninnah was getting one child, पनिनाला एक 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 संतान होत होतं दरवर्षी. and she had 10. अशी 10 झाली तिला. Hannah had none. हन्नाला एकही नाही झालं. Season, ऋतू very bad season. ऋतू वाईट ऋतू होता. हन्नेचा काळ तेव्हा वाईट होता. Hannah cried. हन्ना रडली. It was not polite tears, आणि असे पोलाइटली गाळलेले, शांतपणे गाळलेले अश्रू नाही, ugly tears. पण अशी रडली ना ओक्सा बोक्षी की बस. She prayed so deep अशी प्रार्थना केली ना खोल उतरून देवात, that there की तिथे the priest was seated at the temple gate. मंदिरात जो पुजारी किंवा याजक बसलेला होता, He thought she was drunk. त्याला असं वाटलं की ही बाई काय दारूचा नशा करून आली का काय, अशी काय चोकांड्या खाती. And when he questioned her, आणि जेव्हा त्याने तिला प्रश्न विचारला, she did not get angry on him. ती चिडली नाही त्यांच्यावर. A hurt woman cannot hurt anybody. ज्या बाईचं हृदय ऑलरेडी तुटलेलं आहे, तिला कोणाच्या शब्दांवरनं वाईट वगैरे वाटत नाही, कारण ती ऑलरेडी तुटलेली आहे. जिसको जो बोलना है बोलो बेटा. He who is hurt will not hurt anyone. आणि जो अशा या वेदनेतनं आणि तुटकेपणातनं जातोय, तो नाही दुसऱ्याला कोणाला अशा वेदना आणि तुटकेपण देत. She said, ती म्हणाली, I am a woman who is deeply troubled. मी अशी बाई आहे जी खूप त्रासात आहे. Bible says in 1 Samuel 1:15, आणि बायबल म्हणतं 1 शमूएल 1:15 मध्ये she said, ती म्हणाली, Sir, सर, I have been pouring out my soul before the Lord. गुरुदेव, देवाच्या मंदिरी माझा जीव मी प्रभू समोर ओतत आहे. Because that was the time for her to weep. कारण ती वेळ होती, तिची रडायची वेळ होती. ती Weeping is like pouring water रडणं म्हणजे पाणी ओतण्यासारखं आहे. on a seed that is planted. अशा बीजावर की जे बीज आपण नुकतं पेरलंय आणि त्या बीजाला पाणी घालायला आपण त्याच्यावर रडतोय आणि ते अश्रू त्याच्यावर पडतायत. Where there is no water, जिथे पाणी नाही the plant will not grow. तिथे ते रोपटं वाढत नाही. So that was a time to weep. तर ती वेळ तिची रडायची वेळ होती. That was the season of pain. आणि तो ऋतू तिच्या वेदनेचा होता, तो काळ तिच्या वेदनेचा काळ होता. Her heart was shattered, तिचं हृदय एकदम विखरलेलं, but her faith was still alive. पण तिचा विश्वास जिवंत होता प्रभूवर. See, but the God of Ecclesiastes 3:1 and 4, पण उपदेशक 3रा अध्याय 1 आणि 4 मधला जो देव आहे, He was watching her. तो देव तिच्याकडे बघून होता. And one night, एके रात्री heaven leaned down. स्वर्ग खाली झुकलं Heaven showed mercy आणि स्वर्गाने दया दाखवली and said, आणि स्वर्ग म्हणालं, You have wept long enough. तू खूप रडलीस हन्ना, Now is the time for you to laugh. आता तू हसायची वेळ आलेली आहे. आता तुझं रडणं बास. Bible says, बायबल म्हणतं, in the course of time, काळाच्या ओघात Hannah became pregnant हन्नेला दिवस गेले and she gave birth to a son. आणि तिने पुत्र संतानाला जन्म दिला. And she named him Samuel, त्याचं नाव तिने शमूएल ठेवलं, saying, Because I asked the Lord for him, असं म्हणत की मी प्रभूला हा मुलगा मागितला होता and God gave it to me. आणि प्रभूने मला हा मुलगा दिला. After weeping, there is rejoicing. रडून झाल्यावर आनंद येतोच. After mourning, there is dancing. शोकानंतर नृत्य येतं. In the house of mourning, there shall be a house turned into dancing. शोकाच्या घरामध्ये नृत्य होणार आहे. शोकानंतर नाच गाणं येणार. Praise God. Amen. Is your house a house of mourning? आज तुझं घर शोकाचं आणि दुःखाचं घर आहे का? God will turn it into a house of dancing. देव तेच तुझं घर फार लवकर नृत्यात आणि आनंदात बदलेल. Praise God. देव आहे तो, त्याला वेळ लागत नाही. Can you imagine the sound in that house? कल्पना करा त्या घरातला आवाज. The house of mourning turned into a house of dancing. शोकाचं घर नृत्याच्या घरात बदललं. त्या घरचा आवाज तुम्ही अंदाज लावा. The same lips that once trembled in sorrow, की एकेकाळी जे सगळे दुःखामध्ये तिथे लटपटायचे, now they were singing lullabies. आता सगळे तिथे रात्रीला त्या मुलाला झोप यावी म्हणून अंगाई गातायत, Praise God. लोरी गातायत.
The same hands that once reached out empty आणि जे हात एकेकाळी असे रिकामे रिकामे होते, were now holding a miracle. त्या रिकाम्या हातांमध्ये आता चमत्कार धरलाय. Your empty hands will hold a miracle. तुझे रिकामे हात चमत्कार धरतील बर का? Say, my empty hands will hold a miracle. म्हणा माझे रिकामे हात चमत्कार पकडणार आहेत. Say, my empty hands will hold a miracle. म्हणा माझे रिकामे हात चमत्काराला धरणार आहेत. My God will give a miracle. माझा देव मला चमत्कार देणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. The same woman who used to whisper, ती स्त्री जी अशी कुजबुजायची, why me, Lord? जी म्हणायची की माझ्याच जीवनात असं का दे बाप्पा, माझ्याच लाईफ मध्ये असं सगळं का दे बाप्पा, But now she was shouting, तीच बाई आता जोरात ओरडायला लागली look at what the Lord has आणि done. म्हणायला लागली की पहा देवाने काय कार्य केलंय It's marvelous in my eyes. आणि माझ्या नजरेमध्ये देवाचं ते कार्य महान आहे Praise God. असं म्हणायला लागली. Your season, तुझा ऋतू which is a weeping season, जो सध्याला कदाचित रडायचा सीझन असेल, will end in a worship. तो आराधनेत संपेल. It will end in a worship season. तो देवाच्या आराधनेत, देवाच्या भक्तीत संपेल. It will end in a thanksgiving service. आभार प्रदर्शनाच्या उपासनेत बदलेल. Praise God. आमेन. What was once a tear in your eyes एकेकाळी तुझ्या डोळ्यात जो अश्रू होता, will one day become a testimony on your lips. तो एके दिवशी तुझ्या ओठावरची साक्ष बनेल. डोळ्यातला अश्रू एक दिवस येईल तुझ्या ओठावरची साक्ष बनेल. Praise God. आमेन. The time of dancing came, नृत्याचे दिवस आले and I can see आणि मी बघतोय, Hannah walking into the temple once again. मला दिसतंय की मी बघू शकतो हन्ना मग परत देवाच्या मंदिरी चालत चालत आली Now this असेल. walk is different. आणि आता जेव्हा हन्ना देवाच्या मंदिरी चालत आली असेल, तिची चाल वेगळी. There is joy on her face. आता तिच्या चेहऱ्यावर आनंद Praise God. आणि हातात बाळ. It देवाला was not धन्यवाद. empty hands, आता रिकाम्या हाताने आली नाही, but she had a baby in her तर hand. बाळाला उचलून आली. She's no more begging. आता ती भीक मागत आली She's नाही, coming to be grateful to God. आता देवाचं ऋण मानत आली. She's coming with gratitude in her lips. आता ओठांवर देवाचं आभार प्रदर्शन घेऊन आली. She's blessing the Lord. आता प्रभूला आशीर्वादित Bless आशीर्वादित the करत Lord, oh my आली. हे soul. माझ्या जीवा देवाला आशीर्वादित And कर. all that is within me, bless his holy हे name. माझ्या जीवन माझ्या सर्वस्व देवाला आशीर्वादित कर, त्याच्या पवित्र नामाला धन्य म्हण. Hannah said हन्ना म्हणाली in 1 Samuel 2:1-2, 1 शमूएल 2:1-2 वचन, my heart rejoices in the Lord. माझं हृदय प्रभूमध्ये आनंद करत आहे. There is no one holy like our God. आपल्या देवासारखा पवित्र देव नाही. See, that is the rhythm of life I talk about. आयुष्याचं हे सूर संगीत आणि रिदम मी बोलतोय. That's what Ecclesiastes 3 says. उपदेशक 3 मध्ये त्याचा उल्लेख केलाय. A time to weep. एक रडायची वेळ, And Hannah did that. आणि हन्नेनं ते केलं, रडायच्या वेळेत रडली. A time to laugh. आणि मग हसायची वेळ, And Hannah did that. हन्नेनं तेही केलं, हसायच्या वेळी हसली. Praise God. आमेन. A time to mourn. मग शोक करायची वेळ, And she walked through it. आणि हन्ना त्या सगळ्यातनं गेली. A time to dance. एक नृत्य करायची वेळ, And she's living in it. आणि त्यामध्ये हन्ना जगायला लागली. Praise God. Amen. If you stay faithful in your tears before God, तुम्ही जर देवासमोरच्या तुमच्या अश्रूंमध्ये विश्वासू राहिलात, what I'm saying, listen. ऐका, नीट ऐका. सगळ्यांनी आता बसल्या जागी किंवा उभ्या जागी नीट ऐका. If you stay faithful in your tears before God, देवासमोरच्या तुमच्या अश्रूंमध्ये तुम्ही जर इमानी राहिलात, God will make you dance in your triumphs. देव तुला तुझ्या विजयामध्ये नाचायला लावेल. पण देवासमोर गाळलेले अश्रू खरे खरे पाहिजेत. Don't despise your waiting time. आणि तुझा जो वाट पाहायचा समय आहे ना, त्याला तुच्छ मानू नको की Don't. असं काय. Because God is turning it into your testimony. वाट पाहायच्या समयाला तुच्छ मानून नावं ठेवू नको, कारण की देव ते सगळं तुझ्या साक्षीत बदलतोय. Even the worst season अगदी वाईटातला वाईट ऋतू सुद्धा is not a bad season वाईट नाहीये. if you shed tears before जर God. देवासमोर येऊन तुम्ही खरं खुरं रडलात तर तो सीझन सुद्धा वाईट नाहीये. पण अश्रू खरे पाहिजे. Say, don't call this season a bad season. आणि या ऋतूला पण तुम्ही वाईट ऋतू म्हणू नका. In your worst times, अगदी वाईटातल्या वाईट काळात सुद्धा if you don't turn to God, it's a bad season. जर तुम्ही देवाकडे वळला नाहीत ना, तर मी म्हणेन तो ऋतू खराब आहे. मग But if you turn to God पण जर तुम्ही देवाकडे वळलात and shed tears, आणि अश्रू गाळलेत, that's a beautiful season. सुंदर ऋतू आहे तो. Because सुंदर. after weeping, that comes joy. कारण रडण्यानंतर आनंद येतोच. And every season has a reason. आणि प्रत्येक ऋतू मागे काहीतरी कारण आहे. And every reason has a redeemer आणि behind it. प्रत्येक कारणामागे आपला उद्धार करताय. Praise God. प्रत्येक ऋतू मागे कारण आहे, कारणामागे देव आहे. And God doesn't waste seasons. आणि देव ते ऋतू वाया नाही घालवत. He works through them तर त्यातनं तो चालून येतो for your good. तुझ्या चांगल्यासाठी.
See, you may be crying tonight, आज रात्री कदाचित तू रडत असशील, but you are only watering tomorrow's blessing. पण तुला माहितीये आज रात्री तू रडत असताना उद्याच्या आशीर्वादांना पाणी घालतोयस. ते अश्रू वाया जात नाहीयेत, ते अश्रू टप 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 उद्याच्या आशीर्वादांवर पडतायत आणि उद्या ते आशीर्वाद उमलणार आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. God is writing your story like Hannah's story. देव तुझी कथा हन्नेच्या कथेसारखी लिहितोय. Like Hannah's tears came first, जसे हन्नेचे अश्रू पहिले then आले. came triumph. पहिले हन्ना रडली मग विजय आला. So also, तसंच your tears come first, रडणं पहिलं येतं, तुझे अश्रू then tears पहिले. of joy. पहिले रडणं, पहिलं दुःखाचे अश्रू, मग आनंदाचे अश्रू. प्रभूच्या चरणी रडावं तर लागेल बेटा. हा टाइम पास नाहीये. Maybe the husbands have problems, the कदाचित- wives have problems. कदाचित पतींना काही समस्या असेल, पत्नीला काही समस्या असेल. God can still bring fruit out of faithfulness. देव तरी त्या इमानीतनं आणि त्या विश्वासूपणातनं काहीतरी फळ आणेल. You may be in a silent season, आणि कदाचित सध्याला तू शांत ऋतूत असशील, but God is preparing a sound of music for पण you. देव तुझ्यासाठी एक असा नाद, संगीताचा नाद तयार करत आहे. Praise God. आमेन. I'm talking to the youths also. आणि मी तरुण मुला मुलींशी पण बोलतोय बरं काही You may not see the dream, आणि कदाचित तुम्ही स्वप्न पाहत असाल yet तरी trust the timing of God. देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा की देव ते स्वप्न माझं साकार करेल. Every not yet, आणि आतापर्यंत जो काही की अजून नाही, आता नाही, every not yet from God, देवाकडनं आतापर्यंत जे काही उत्तर येत आहे की नाही, जरा थांब, आता नाही, थांब, आता नाही, it is better than a yes from the wrong reason. ते चुकीच्या कारणापायी आलेल्या होपेक्षा चांगलंच आहे ना. चुकीच्या कारणापायी आलेल्या होपेक्षा देवाने आपल्याला असं म्हणणं की जरा थांब, Say. जरा थांब, चांगलं आहे ना. Say, it's better than a yes from the wrong season also. चुकीच्या ऋतूमध्ये तो होकार येऊन करायचं काय आहे? So don't rush your rhythms. तर तुम्ही घाई घाई करू नका, अति घाई संकटात नाही. There is a time to weep, एक रडायची वेळ असते, and so don't hide your tears. तर अश्रू लपवायची नाहीत. There is a time to pray. आणि प्रार्थना करायची पण एक वेळ Don't असते. stop your prayers. प्रार्थना थांबवू नका, प्रार्थनेला या, प्रार्थनेला बसा. There is a time to kneel down. आणि गुडघे टेकायची पण एक वेळ आहे. Don't stop kneeling down. गुडघे टेकायचे बंद नाही करायचे, त्यात काय लाजायचंय. So there is also a time to laugh, आणि म्हणून एक हसायची पण वेळ आहे. and don't hold back your joy. आणि तुमचा आनंद सुद्धा तुम्ही दाबून ठेवू नका. Praise God. देवाला If धन्यवाद. God has blessed you, testify. देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, सर्वांसमोर येऊन साक्ष सांगा. Testify आनंदाने to the whole world. आनंदाने संपूर्ण जगाला साक्ष सांगा. Because God turns seasons like a potter's turn the clay on कारण the की देव काय wheel. करतो ना, की कुंभार कसं त्याच्या चाकावर त्या मातीच्या गोळ्याला आकार देत बदलत राहतो ना, तसं देवाब ऋतू बदलतो. So God has not finished with your case yet. तर अजूनपर्यंत देवाचं काही झालेलं नाही. तुझी केस अजूनही देवाच्या हातात आहे. He is just developing the next new chapter in your life. तर तुझ्या जीवनातला पुढचा अध्याय तो तयार करत आहे. See, you cried in chapter 1, पहिल्या अध्यायामध्ये तू रडलास, but you will laugh in the last chapter. पण शेवटच्या अध्यायात तू हसणार आहेस. Amen. आमेन. Because God has the power to flip seasons. कारण देवाकडे सामर्थ्य आहे ऋतू बदलायचं. The same ground that saw your tears ज्या जमिनीने तुझे अश्रू पाहिले, will be the same ground that will see the harvest. तीच जमीन हंगाम पण बघणार आहे. The very place you are insulted ज्या जागी तुझा अपमान झालाय, is the very place you shall be elevated. त्या जागी तुला उन्नती पण मिळणार आहे. विश्वास, देवाचरणी विश्वासाने थांबा. If you're crying tonight, आज रात्री जर तुम्ही रडताय, heaven is already scheduling your morning. तर स्वर्ग तुझी सकाळ ठरवत आहे की आज रात्री हा रडतोय, त्याची सकाळ मला ठरवायला हवी. Which farmer plows forever? कुठला शेतकरी असा आहे की जो नांगरतच राहतो. At some point he stops. नांगरल्यानंतर नांगरणी संपते ना कधीतरी. There is a time of harvest. आणि मग हंगामाची वेळ येते ना, नांगरणी झाली की पेरायची, पेरणं झालं की कापायची वेळ येते ना. So every tear is a seed. तर प्रत्येक अश्रू एक बी आहे. And God never forgets what he planted. आणि देव कधीच विसरत नाही देवाने तुझ्यात काय पेरलंय. What he planted in you. तुझ्यात देवाने जे पेरलंय ते देव कधी विसरत नाही. Where he planted you. आणि कुठे देवाने तुला रोवलं, देवाने तुझं काय केलं, देव विसरत नाही. And I'm telling you, मी सांगतो ना, you're weeping in private. तुझं रडणं खासगी, प्रायव्हेटली, तुझ्या खोलीत, तुझ्या कोपऱ्यात, कुठेही तू रडतो, God will make you to rejoice in public. देव तुला लोकांसमोर आनंद करायला लावेल. तुझं प्रायव्हेट रडणं बघून देव तुला लोकसमुदायासमोर पब्लिकली आनंद करायला लावेल. Your pillow saw the tears, तुझ्या उशीनं तुझे अश्रू पाहिले, but heaven heard the cry. स्वर्गाने तुझा आक्रोश ऐकला. The world may not hear your cry, जग नाही ऐकणार तुझे but God आक्रोश, will hear your cry. पण देव तुझा आक्रोश ऐकेल.
The same rain that made the mud, ज्या पावसाने माती चिखल तयार केला, it will be the same mud that will grow the miracle for you. तोच पाऊस तुझ्यासाठी चमत्कार वाढवेल, उगवेल. If God just touches you. जर देवाने तुला स्पर्श केला आणि त्या स्पर्शाची तू परवानगी दिली तर. Amen. आमेन. Many of you are saying, I am out of strength now. तुमच्यातले अनेक जण मात्र आज रात्री म्हणतायत, नाही नाही बास झाला आता, I'm weak, Lord. माझ्यामध्ये ताकदच राहिलेली नाही देवबापा आता. But that's when the season starts to shift. अरे पण तेव्हाच तो ऋतू बदलणार असतो. Amen. आमेन. God will do something tonight. देव आज रात्री काहीतरी करेल ना And the बेटा. change is starting right away. आणि बदल आत्ताच्या आत्ता लगेच सुरू होत It is आहे. happening. बदल आत्ता सुरू होत आहे. Say, हा, if you feel buried, you are not buried, you are planted. तुला जर पुरल्यासारखं वाटतंय, तू पुरलेला नाही, तुला पेरलेलं आहे. तुला पुरलेलं नाहीये, तुला पेरलेलं आहे. And you cried long enough. आणि तू खूप रडलाय. Now it's heaven's turn to make you laugh. तू पुरेसा रडलायस, आता स्वर्गाची पाळी आहे तुला हसवायची. Amen. आमेन. Whatever you sowed in suffering, आणि जे काही तू त्रासात पेरलं, you will reap in singing. ते तू गायन करण्यात कापणार आहेस. आमेन. The devil saw your breakdown, सैतानाने तुला तुटलेलं पाहिलं, but he doesn't know God was preparing you for a breakthrough. पण त्या सैतानाला काय माहिती होतं की देव तुला तुझ्या नवीन कोऱ्या सुरुवातीसाठी तयार करत आहे. Praise God. सैतानाला फक्त तू रडताना दिसला, त्याला काय माहिती होतं की देव तुला हसवायला येतोय. Praise God. आमेन. Because the beginning of rejoicing is crying. का आनंदाची सुरुवात रडूनच होते The बेटा. beginning of every morning is night. प्रत्येक सकाळची सुरुवात रात्रीनं होते ना, हो की नाही? Praise God. आमेन. Bible says, बायबल म्हणतं, when God made Adam and Eve, देवाने जेव्हा आदाम आणि हव्वा या दोघांना निर्माण केलं, they disobeyed God त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या and sin entered the world आणि पापाचा प्रवेश या जगात झाला and the season changed. आणि ऋतू बदलला. The light turned into shadow. जीवन प्रकाश सावलीत बदलला. Laughter turned into lamentation. प्रकाश सावलीत, हास्य विलापात बदललं. Man went away from the will of God आणि मनुष्य देवाच्या इच्छेपासून लांब गेला. and man hid from God. मनुष्य देवापासून लपायलाच लागला. And that was the time to mourn. ती वेळ रडायची वेळ, शोक करायची वेळ. Because sin had broken कारण पापामुळे तुटकेपण आलं. what love had built. प्रेमाने बांधलेलं पापाने तोडलं. प्रेमाने बांधलेलं पापाने तोडलं. Yes. प्रेमाने बांधलेलं पापाने तोडलं. And so when Adam fell, आणि आदाम जेव्हा पडला, all creation fell with him. संपूर्ण निर्मिती आणि मानवजात त्याच्या सोबत पडली. When he hid, जेव्हा तो लपला, we all hid from आपण God. सगळे देवापासून लपलो. But thank God, पण देवाला धन्यवाद, every season has an expiration date. प्रत्येक ऋतूला एक संपायची तारीख आहे. Because when man sinned, कारण मनुष्याने जेव्हा पाप केलं, God already had salvation in motion. देवाने ऑलरेडी तारणाला गती दिलेली होती. When the serpent hissed before Adam and Eve, आणि जेव्हा तो साप येऊन आदाम हवे समोर बोलला, heaven whispered, स्वर्गही बोललं just wait, की थांब, spring is coming, आता ऋतू बदलणार आहे. spring is coming, वसंत ऋतू येणार आहे. season is changing, ऋतू बदलणार आहे. salvation is coming. तारण येत आहे. And then one day in Bethlehem, आणि मग एके दिवशी बेथलेम गावात it was night time. रात्रीचा समय होता. The season shifted once again. ऋतू परत बदलला. Angels shouted, देवाचा दूत ओरडला, glory to God in the highest. देवाला गौरव, उच्च स्थानी देवाला गौरव. Light broke through darkness. आणि अंधारातनं प्रकाश बाहेर आला. And Jesus, आणि येशू, the second Adam, दुसरा आदाम, he entered into time ते या काळात प्रवेश करून आले. to redeem mankind. येशू जो दुसरा आदाम, तो काळामध्ये प्रवेश करून मानव जातीला उद्धार द्यायला आला. What the first Adam lost, पहिल्या आदामाकडनं जे गेलं, the second Adam brought it all back. दुसऱ्या आदामाने ते सगळं परत आणलं. Adam brought weeping, आदामाने रडणं आणलं. the second Adam brought rejoicing. दुसऱ्या आदामाने आनंद आणला. And the second Adam's name is आणि Jesus. दुसऱ्या आदामाचं नाव आहे येशू. It was a time to laugh after a long night of आणि tears. मग रात्रभर रडल्यानंतर हसायची वेळ आली. Praise God. देवाला A धन्यवाद. time to dance आता नृत्य करायची वेळ आली. after generations of mourning. आणि खूप पिढ्या शोक झाल्यानंतर And when my Jesus was nailed on the cross, माझे येशू जेव्हा आले, तत्पश्चात त्यांना वधस्तंभी जेव्हा खेळलं, it looked like the season of death had returned. असं वाटायला लागलं की परत आता मृत्यूचा काळ आलाय. Because the sky went black, कारण की आभाळ काळं झालं. the earth trembled,
trembled. पृथ्वी थरथरली There was earthquake. आणि भूकंप झाला Hope seemed lost. आणि आशा हरवल्यासारखं झालं. But पण please don't close the book, प्लीज पुस्तक बंद करू नका, because कारण that was the time त्याच वेळेला a new chapter for mankind was being written. मानव जातीचा नवा अध्याय लिहिला गेला. आमेन. A new chapter was being written. मानव जातीसाठीचा नवीन अध्याय तेव्हा लिहिला गेला. Because 3 days later, कारण 3 दिवसांनंतर the stone rolled away from the grave, त्या कबरेपासून धोंड उलटली and the Son of God rose again, आणि देवाचा पुत्र परत जिवंत होऊन बाहेर आला. and the season changed once again. परत ऋतू बदलला. My Jesus rose from the dead. माझे येशू मेलेल्यातनं परत जिवंत झाले. What looked like an ending for man, म्हणजे माणसाला जे अंत, अखेर आणि समाप्ती वाटत होती, it was just God changing the season for man. ते मात्र माणसासाठी ऋतू बदलत होता फक्त. Praise God. देवाला धन्यवाद. The tomb was not a grave, आणि ते कब्रस्तान राहिलं नाही. ती कब्रस्तान राहिली नाही. it was a womb of resurrection. तर पुनरुत्थानाचं ओटीपोट झालं ते. पुनरुत्थानाचं उदर झालं ते. Now through Jesus, आता येशूंच्या द्वारे your mourning can turn into dancing, तुझाही शोक नृत्यात बदलू शकतो. your Amen. tears can turn into testimonies, तुझेही अश्रू साक्षीत बदलू शकतात. your darkness can turn into morning. तुझाही अंधार सकाळ किंवा शुभ्र सकाळीत बदलू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. God is saying, देव म्हणतोय, my daughter, you have wept enough. माझ्या मुली तू खूप रडलीस. My daughter, you have cried enough. माझ्या मुली तू पुरेसं रडली आहे. My son, you are troubled enough. माझ्या मुला तुला पुरेसा त्रास झालाय. Now is the time. आता वेळ आहे. I have to change your season. मला तुझा ऋतू बदलायचा आहे. Say, God, change my season. मला देव बाप्पा माझा ऋतू बदल. Say, Jesus, change my season. मला येशू माझा ऋतू बदल. Change my season. येशू माझा ऋतू बदल. Wipe my tears. माझे अश्रू पुस दे बाप्पा. Wipe my tears. माझे अश्रू पुस दे Change बाप्पा. my season. माझा ऋतू बदल दे बाप्पा. There was a time to lose, एक वेळ होती हरायची, but there is a time to be restored. आता पुनर्वसित व्हायची वेळ आली आहे. There was a time for falling, एक वेळ होती पडायची, but there is also a time to rise. आता उठायची वेळ आली So आहे. lift me up, तर मला उचल, raise me up, मला उचल, bless me. मला आशीर्वाद दे. माझा ऋतू बदल, Praise माझे God. दिवस बदल. Praise God. देवाला धन्यवाद. Step into your shining season, तुझ्या चमकणाऱ्या ऋतूत आता पाऊल टाक. because after every failure, कारण प्रत्येक अपयशानंतर there is a father who is waiting for you, एक बाप वाट बघून आहे तुझी, who says, जो म्हणतो, get up my son, चल माझ्या मुला उठ, get up my daughter. बेटा उठ, माझ्या मुली उठ. I want to crown you. मला तुला मुकुटमंडित करायचं, I want to dress you. मला तुला पोशाख घालायचा आहे. I want to put a ring on your मला finger. तुझ्या बोटावरती मुद्रा घालायची आहे. I want to put sandals on your feet. मला तुझ्या पायांवर भाणा घालायचा I आहे. want to take you to my house. मला तुला माझ्या घरी न्यायचं I आहे. want to bless you. Come on, मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे. चल उठ. After every cross, there is an empty tomb. प्रत्येक वधस्तंभानंतर रिकामी कबर असते. After every cross, there is an empty tomb. प्रत्येक वधस्तंभानंतर रिकामी कबर असते बेटा. So don't worry. तर काळजी करू नका. Bible says बायबल म्हणतं in Psalm 30 verse 5, स्तोत्र 30:5, weeping may last for a night, रडणं रात्रभर चालेल, but joy comes in the morning. आनंद सकाळी येतोच. Yes, it is written in the Bible. लिहिलेलं आहे, बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Read it. वाचा, तुम्ही स्वतः वाचा. Psalm 30 verse 5. स्तोत्र 30 आणि त्यातलं 5 वचन. So don't quit in your winter. तर तुमच्या या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हार मानू नका. Resurrection is coming in the spring. पुनरुत्थान येत आहे, लवकरच ऋतू बदलतोय. So don't give up, हार मानू नका, because God is already writing a song for you. कारण देव ऑलरेडी तुझ्यासाठी गीत लिहित आहे. The same God who watched Adam fall तोच देव ज्याने आदामाला पडताना पाहिलं, is the same God who sent Jesus to raise you up. त्याच देवाने येशूंना तुला परत उचलायला पाठवलं. Amen. आमेन. Bible says in Luke chapter 7, लूकचा 7वा अध्याय बायबल म्हणतं, I will take you to a small village called Nain, मी तुम्हाला एका नाईन नावाच्या छोट्या गावात नेतो. a dusty road धुळीने माखलेले रस्ते outside the small town. आणि छोट्याशा गावाबाहेर. The sun is very hot.
फार ऊन होतं, But there is a widow गरमी होती, पण एक विधवा बाई होती whose heart is very cold. आणि तिचं हृदय मात्र गार पडलेलं. She was a mother, एवढ्या गरमीत तिचं हृदय गार. ती आई a widow. विधवा She's walking behind a coffin, आणि एका मैती मागे चालतीये and that coffin was of her only आणि son. ती मयत तिच्या एकुलत्या एक मुलाची आहे. She had cried and cried रडली रडली रडली, खूप रडली. until there were no more tears. आता तिच्यामध्ये अश्रूच राहिले नाहीत, एवढी रडली. First she had buried her husband, पहिलं तिनं नवरा पुरला, नवऱ्याची मयत झाली. now she's burying a boy. आता मुलाला पुरायला चालली, मुलाची मयत झाली. Life has taken everything away. आयुष्याने तिचं सगळं काढून घेतलं. Everything that she loved, आयुष्याने तिचं सगळं काढून घेतलं, ज्या सगळ्यावर तिचं प्रेम होतं. and she was left with an empty house आणि मग रिकाम्या घरात राहायला लागली ती. and a empty heart. रिकाम घर, रिकाम हृदय. See, sometimes life does not just break us, कधी कधी जीवन आपल्याला फक्त तोडतं एवढंच नाही, it empties your hand, हातही रिकामे करून टाकतं जीवन. it empties your house. कधी कधी जीवन तुला तोडतं, तुझे हात आणि तुझे घर सुद्धा रिकामं करतं. Can you see her? बघा त्या बाईला बघा, Her eyes are swollen up, डोळे सुजलेले रडून रडून, her shoulders are trembling. खांदे थरथरतायत, हृदय रिकाम आहे, घरही रिकाम आहे. The people around her carrying her grip अवतीभोवतीची माणसं तिचं दुःख बघतायत, because she had no strength to carry. कारण तिच्यात ताकदच राहिली नाही आता कसली. She didn't know what to do. आणि तिला समजेनाच आता मी काय करू. She's not just weeping for her son. आणि ती मुलासाठी फक्त रडते असं नाही. Yes, that was pain. मुलगा गेला तिथं वेदनाच होती. जवान जोड मुलगा मरणं हा काही चांगला अनुभव नाही. But she was also weeping for her future. पण तिच्या भविष्यासाठी पण रड होती की आता माझं काय होणार, नवरा पण नाही, जवान मुलगा पण नाही, Nobody to take care of her. आता मला सांभाळणारं कोणी नाही, मी तर उघडी पडले ना. It was her time to weep, म्हणजे आता तिची वेळ होती रडायची. her season to mourn. आता तिचा ऋतू होता शोक करायचा. But even in the tears, पण त्या अश्रूत सुद्धा God was already walking toward her. देव मात्र तिच्याकडे चालत येत होता. आमेन. Amen. विशेष देव तिच्याकडे चालत येत होता. Bible says in Luke 7:12 and 13, लूक 7:12-13 बायबल म्हणतं, as Jesus approached the gate, जसं येशू गावाच्या वेशीपाशी आले, a dead person was being carried out, एका मेलेल्या माणसाची मयत नेत होते. the only son of his mother, आईचा एकुलता एक मुलगा होता and she तो. was a widow, आणि ती होती विधवा बाई. and a large crowd from the town was with her. आणि गावातली मोठीच्या मोठी गर्दी आली होती मैतीला. And Bible says, बायबल म्हणतं, when the Lord saw her, जेव्हा प्रभूने तिला पाहिलं, his heart went out. प्रभूचं हृदय त्या बाईसाठी पाणी पाणी झालं. He said, प्रभू बोलला, don't cry. बाई रडू नको. See, he was not related to her, काही नात्यात नव्हते येशू तिच्या, but why did he say don't cry? पण मग येशू तिला असं का म्हटले रडू नको. Because he is the savior of the world. अख्ख्या जगाचा तारणार आहेत ते म्हणून म्हणाले, नात्यातलीच माणसं आली पाहिजेत असं बोलायला गरजेचं नाही. येशू येऊन बोलतील तेवढंही वास आहे. See? Otherwise, in a funeral, only the relatives will tell you don't cry. नाही तर मैतीमध्ये फक्त नातेवाईकच म्हणतात ना आपल्याला, रडू नका रडू नका रडू नका. But here Jesus said, इथे येशू आले आणि म्हणाले, that means he is the savior of the world. बाई रडू नको, म्हणजे येशू जगाचा तारणार आहेत. And Bible says when the Lord saw her, आणि बायबल म्हणतात जेव्हा प्रभूने तिला पाहिलं. hallelujah. हो हालेलुया. When the Lord saw her, प्रभूने जेव्हा तिला पाहिलं, when the Lord saw you, जेव्हा प्रभू तुला बघतो, your broken heart, तुझं तुटलेलं हृदय Your बघतो, pain, तुझ्या वेदना your बघतो, sorrow. तुझं दुःख बघतो. प्रभूनी पाहिलं पाहिजे बेटा, लोगों ने देख के कुछ फायदा नहीं. see, you may feel invisible in your pain, तुला असं वाटत असेल तुझ्या वेदनेत की मी अदृश्यच आहे, बहुतेक कुणाचंच माझ्याकडे लक्ष नाहीये. but heaven sees you. अरे पण स्वर्ग तुला बघताय. You may think nobody notices your tears, तुला असं वाटत असेल की माझे अश्रू कोणाला दिसत नाही, मी रडून रडून खलास झाले. but Jesus keeps count of every tear that you shed. पण येशू तुझ्या डोळ्यातनं पडलेल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवतायत की आज हिच्या डोळ्यातनं 10 पडले, 20 पडले, 100 पडले. Say, notice the funeral. आता ती मयत बघा. The funeral did not find Jesus. मैतीला येशू नाही सापडले, Jesus found the funeral. येशूंना मयत सापडली. Praise God. येशूंना ती मयत He सापडली. sought for the funeral. येशू मैतीकडे आले, येशू मयत शोधत आले. Funeral did not search for Jesus. मयत येशूंना शोधत गेली नाही काही. 2 processions met on that day. 2 मिरवणुकी त्या दिवशी भेटल्या. One headed to the grave, एक कब्रस्थानाकडे जाणारी, one headed towards grace. एक कृपेकडे जाणारी. One carrying death, एक मृत्यू नेत होती, one carrying life. एक जीवन घेत होती. 2 मिरवणुका, एक मैतीची, एक जीवनाची. And when life meets death, आणि जीवन जेव्हा मृत्यूला भेटतं, death loses every time. मृत्यू
पराजयीच होतो, कारण जीवन आलंय. Amen. आमेन. जीवनासमोर मृत्यू कसा काय टिकणार आहे? Jesus said, don't cry. येशू तिला म्हणाले, बाई रडू नको. Then he touched the coffin. आणि मग येशूंनी कबरपेटीला हात लावला, त्या 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 मैतीला हात लावला, त्या तिरडीला, त्या प्रेताला हात लावला. Bible says in Luke 7:14 and 15, लूक 7:14-15 बायबल म्हणतं, the bearers stood still. ते जे घेऊन जाणारे मयत शांत उभे राहिले. And Jesus said, आणि येशू म्हणाले, young man, तरुण मुला, I say to you, मी तुला म्हणतो, arise. उठ. And the dead man sat up. आणि मेलेला मुलगा परत उठून बसला. And Bible says he began to talk. बायबल म्हणतं मेलेला मुलगा उठून बसला आणि बोलायला लागला. And बायबल Jesus म्हणतं. gave him back to his mother. आणि येशूने तो मुलगा आपल्या आईला परत केला. Can you imagine that moment? कल्पना करा तो क्षण कसा असेल. The wailing stopped. सगळं रडणं आणि मयत बंदच झाली. मृत्यू Your संपला. wailing will stop. तसं तुमचं रडणं बंद होईल. मृत्यू संपून जीवन येईल. When life comes, your wailing stops. आणि जीवन आलं की रडणं संपतच. When life comes, जीवन आलं your sorrow stops. की दुःख संपतं. The silence broke. शांतता संपली. The mother's tears turned to laughter. आईचे अश्रू हास्यात बदलले. A mourning turned to dancing. रडणारी बाई हसायला लागली. शोक करणारी बाई नृत्यात गेली. That's what happens when Jesus shows up. असं होतं. येशू आल्यावर असं होतं. Funerals turn into festivals. मैती आनंदोत्सवात बदलतात, सणात बदलतात. मैती सणात बदलतात येशू आल्यावर. God. मयत सणात बदलते. फेस्टिवल सणात बदलते येशू आल्यावर. Jesus can turn your darkest procession into divine resurrection. येशू ख्रिस्त तुझ्या काळ्या कुट्ट मिरवणुकीला दैवी पुनरुत्थानात बदले. Whatever is dead in your life, जे काही तुझ्या जीवनात मेलेलं आहे, my Jesus will give resurrection माझे to it. येशू त्याला जिवंत करतील. फार मोलवाने हा येशू, मी नाही कधी सोडणार. The same street that carried her sorrow, ज्या रस्त्यानं तिचं दुःख व्हायलं, that same street now was hearing the sound of music. तोच रस्ता आता संगीत ऐकू लागला. The same house where mourning is being heard ज्या घरात शोक ऐकू येत आहे, will be hearing rejoicing now. त्याच घराला आता आनंद ऐकू येईल. Your house will hear music now. Very तुझ्या soon. घरात आता संगीत आणि आनंद ऐकू येईल. आमेन. The same hands that held the coffin, तेच हात ज्यांनी ती पेटी धरली मृत्यूची, now it is holding a miracle. आता चमत्कार धरतायत. The same crowd that was mourning, तीच गर्दी जी शोक करत होती, now it was rejoicing and singing praises to God. तीच लोकांची गर्दी आनंद करून देवाला स्तुती द्यायला लागली. Praise God. देवाला They धन्यवाद. all said, ते सगळे म्हणाले. Bible says in Luke 7:16, लूक 7:16 बायबल म्हणतं, a great prophet has appeared amongst us. एक मोठा संदेश आमच्यामध्ये अवतरलाय God has come down to help his people. आणि देव त्याच्या लोकांना मदत करायला खाली आलाय असं म्हणाले. One touch from Jesus येशूंचा एक स्पर्श can flip your calendar तुझ्या कॅलेंडरला बदलून from टाकेल. mourning to rejoicing. शोकातनं आनंदात आणेल. This morning, आज या सकाळी I just turned the page of my calendar. मी कॅलेंडरचं पान बदललं, कारण की आज महिना बदलला. I तुमच्या just बदलला. turned the page. मी पान बदललं आपल्याच कॅलेंडरचं. And that is the time God told me to write this message. त्यावेळेला देवाने मला सांगितलं ह्याच्यावरती संदेश लिही. ऋतू He बदलतील. says, as you turn the page, जसं तू कॅलेंडरचं पान बदलतोय, I will turn your life. तसं मी तुझं जीवन बदलणार आहे असं देव मला बोलला. आणि म्हटला मेसेज लिही आणि लोकांना सांग. And in my old page of my calendar, आणि माझ्या कॅलेंडरच्या जुन्या पानावर it had become dirty. जरा ते पान घाण Many झालेलं. markings were there. कारण अनेक मार्किंग आणि खुणा आणि काय काय लिहिलेलं. When I turned it, जेव्हा ते मी उलटलं, it was fresh new. एकदम छान नवीन कोरं Praise God. करकरीत नोव्हेंबरचं पान आलं. Amen. आमेन. You may have walked in crying, तसं तुम्ही रडून चाललेले असाल, but definitely you are going to walk out carrying joy. पण नक्की तुम्ही आनंद घेऊन बाहेर जाणार Amen. आहात. आमेन. Because कारण the grave cannot hold what grace has called. कबर कृपेला ज्याने बोलावलंय त्याला कबर धरू नाही शकत. Never. तुला कृपेने हाक मारली, कबर तुला काय धरणार आहे? See? And when Jesus touches what is dead, आणि येशू जेव्हा जे काही मेलेलं आहे त्याला हात लावतात, that person's destiny has to get up. त्या माणसाच्या आयुष्याची दिशा तिथे जागी झालीच पाहिजे. Amen. तो येशूंचा हात आहे. And some of you are still walking in the funeral आणि procession. तुमच्यातले अनेक लोक मात्र अजूनही मैतीतच चालतायत.
procession of fear, भीतीची मिरवणूक, loss, regret. नुकसान, पस्तावा. But my Jesus is the Savior of time and season. पण माझे येशू ख्रिस्त काळ, वेळ आणि ऋतू Is याचा तारणार आहेत is walking towards you now. आणि तुझ्याकडे आता चालत येत आहे. Amen. आमेन. He's about to interrupt your weeping with a word. आणि- Don't cry, my child. येशू आता तुझं रडणं जे आहे ना त्याला मध्ये थांबवत येत असं म्हणणार आहेत, बाई रडू नको. He's touching that funeral. त्या मैतीला येशू स्पर्श करतायत, He's touching that deadness. त्या मृतपणाला येशू स्पर्श करतायत And he's saying, arise, आणि म्हणतात उठा उठा get up. उठा उठा. Amen. Amen. Praise God. आमेन. When Jesus touches the coffin, your season changes. येशू ख्रिस्त जेव्हा त्या मैतीला स्पर्श करतात तुझा ऋतू बदलतो. Amen. आमेन. There was a woman, एक बहीण होती, I think so, just 2-3 weeks back. 2-3 आठवड्यापूर्वी बहुतेक. She was bleeding for 30 years. तिला 30 वर्ष रक्तस्राव व्हायचा, ब्लिडिंग. 30 years. 30 वर्ष सातत्याने अंगावरून जायचं. 30 years of weakness. 30 वर्ष कशाला म्हणतात? 30 years of doctor's report. 30 वर्ष डॉक्टरांचा रिपोर्ट, सारखं रक्तस्राव, ब्लिडिंग. 30 years of pain. 30 वर्ष वेदना 30 years of pain that never went away. आणि 30 वर्ष अशा वेदना ज्या कधी थांबल्याच नाहीत. It just kept on आणि and वेदना on होतच राहिला, her. होतच राहिला, होतच राहिला, रक्तस्राव होतच राहिला, होतच राहिला. She had spent all her strength. आणि सगळी तिची ताकद संपत्या, बाईत उरणारच काय? रोज 30 वर्ष तिला रक्तस्राव होतोय Not only her strength, all her savings. आणि ताकद संपली, एवढं नाही पैसाही संपला हो. She almost lost all hope. सगळी बचत संपली, पैसा संपला, सगळी तिची आशा गेली. The doctors named her for a condition. आणि डॉक्टरांनी तिच्या कंडिशनला काहीतरी नाव दिलं. Yes, they had names for a condition. काही नावं होती, म्हणजे तो जो काय आजार असेल, आजारांची नावं असतातच ना. डॉक्टरांनी तिला सांगितलं, But there is no cure. पण उपाय काही नाही. आजाराचं नाव तर कळलंय, पण Today- उपाय तर काही नाही. Doctors have many names for different diseases. आज डॉक्टरांकडे आपल्या वेगवेगळ्या आजारांची वेगवेगळी नावं तर आहेत, But no cure. पण उपाय कुठे आहे? Most of the names are still there, but there is no cure. आजारांची जास्तीत जास्त नावं आपल्याला डॉक्टरांकडे गेल्यानंतर कळतात. काही पहिल्यांदा ऐकलेली असतात आपण, पण निदान कुठे आहे? औषध कुठे आहे? उपाय कुठे आहे? And she said, maybe this is just my life now. तर ती म्हटली, आता ठीक आहे, माझं जीवनच असं असणार आहे, आता मरेपर्यंत हेच आहे बहुतेक. But God whispered, पण देव बोलला, no daughter, नाही मुली, this is not your season. हा तुझा ऋतू नाही काय. Because there is a time to bleed हा असा काही ऋतू नाही. रक्तस्रावाची एक वेळ आहे and there is a time to be healed. आणि आरोग्य घ्यायची पण एक वेळ आहे. There is a time to weep. एक रडायची वेळ आहे, There is a time to rejoice. आनंद करायची पण एक वेळ आहे. And so one Saturday evening, एका शनिवारी संध्याकाळी somebody told her, कोणीतरी त्या बाईला बोललं, why don't you attend Dapodi church? दापोडीला शनिवारची सभा भरते, तुम्ही जा ना तिथे. She almost didn't want to come आणि तिला तर यायचंच नव्हतं. म्हणजे जवळजवळ तिने ठरवलं होतं की नाही, ते चर्चला वगैरे आपण कुठे जातो. because she has been in the hospital so long आणि हॉस्पिटलमध्ये ती इतके दिवस होती, that she said, what hope can I have in these meetings? तर ती म्हटली, असल्या चर्चला आणि सभेला जाऊन मला काय आशा मिळणार आहे? मिळणारच काय आहे मला? But something inside her told her. पण आतून काहीतरी तिला असं बोललं, I think so it was just a flicker of faith. आणि असं काहीतरी विश्वासाची एक वात पेटली असेल Try this the last की time. एक शेवटचा प्रयत्न करून बघ. ते म्हणतायत ना, ये तर ये. So she walked in our church. तर ती आली आपल्याकडे शनिवारी सभेला. Poor thing. बिचारी. I don't know whether we have a clip of her. मला माहित नाही तिची व्हिडिओ क्लिप वगैरे आहे का आपल्याकडे. If we have it next week, I will show it to मी you. पुढच्या आठवड्यात दाखवीन तुम्हाला. She was so frail, so अशी weak, so अशक्त, small. अशी अशक्त, एवढूशी एकतर आणि अशी अशक्त. The worship had already begun. आणि आराधना सुरू झाली चर्चमध्ये. People had started clapping and rejoicing लोक यायला and लागले, worshiping. लोक टाळ्या वाजवायला लागले, लोक आराधना करायला लागले. And she stood at the back. आणि ती मागे उभी होती. Hands were trembling. तिचे हात असे थरथर. पहिल्यांदा And she आलेली was बाई. whispering, Lord, पण ती मनातल्या मनात म्हणायला लागली, प्रभू if you are real, तुझं खरं आहेस ना, I need your touch. मला tonight." तुझ्या स्पर्शाची आज रात्री गरजच आहे. And in the last prayer, आणि शेवटच्या प्रार्थनेत Jesus touched her. येशूनी तिला स्पर्श केला. The kind of power rushed into her आणि body. ज्या पद्धतीचं सामर्थ्य तिच्या शरीरात गेलं ना, She realized for the first time, आयुष्यात पहिल्यांदा तिला कळलं, my bleeding is stopped. माझा रक्तस्राव थांबलाय. समजतं ना, बायकांना आपापलं कळतं की रक्तस्राव थांबलाय. तिला जाणवलं, The season had changed. ऋतू बदलला. She came forward on the stage आणि ती पुढे आली. कुठे होती मागे माहित नाही. तिथून ती पुढे स्टेजवर आली and she testified. आणि तिने साक्ष दिली, इथं असलेला आणि बसलेला देवाच्या नजरेतनं एकही सुटलेला नाही बरं का. I don't know whether she's here tonight. आज रात्री ती बाई आली आहे का मला माहित नाही. If she's there, आली असेल, she'll come. ती बहीण जर आली असेल जिची साक्ष मी देतोय, 30 वर्षापासून तिला रक्तस्राव होता आणि ती आली शनिवारी आणि बरी झाली, तर तिने यावं इथे पुढे. Is she there? आहे.
You know, when faith flickers, विश्वास जेव्हा असा पेटायला लागतो, grace will still find you. कृपा तुला शोधणार. जरी असा मिणमिणता विश्वास असला ना तरी कृपा शोधत येते. आणि इथे तर तू कुठलाही कोपरा धर, तू नाही सुटत. तेरे पर वो कृपा आके रहेगी. Praise God. क्योंकि वो ये जगह ही वैसी है. One touch from Jesus येशूंचा एक स्पर्श can end a 30-year story in 1 second. 30 वर्षाच्या कथेला एका सेकंदात बंद करेल की तुझा ऋतू मी बदलतो. Doctors gave her reports. डॉक्टरांनी रिपोर्ट दिले, Jesus gave her a healing. येशूंनी आरोग्य दिलं, डॉक्टरांनी आजाराचं नाव दिलं, येशूंनी उपाय दिला. Her strength ran out. तिची ताकद संपली होती. But- आता एवढी वर्ष रक्तस्राव झाल्या बाईत काय उरणार आहे. But God's mercy clocked in. पण देवाची दया आली ना, Time. वेळेत आली, The season changed. ऋतू बदलला, समय बदलला. She came to a hospital for healing. ती दवाखान्यात आरोग्यासाठी आली होती. And everybody goes for healing to आणि a hospital. दवाखान्यामध्ये सगळेच बरं व्हायला जातात ना. But she walked in a church to become whole. पण ती चर्च मध्ये बरं व्हायला आली. सगळे दवाखान्यात बरं व्हायला जातात ना, बाई चर्च मध्ये बरं व्हायला आली आणि झाली. And she got healed. झाली सुद्धा. Anything can happen. काही होऊ शकतं. Amen. जिथे येशू आहेत तिथे काही होऊ शकतं. Because you cannot stop a God who specializes the last chances. कारण ज्या देवाची खासियत, शेवटचे क्षण आहेत, आता शेवटची संधी आहे, याच गोष्टींमध्ये जाऊन कार्य करायची ज्या देवाची खासियत आहे, त्या देवाला आपण थांबवू नाही शकत. My तू लास्ट God, म्हणशील नाही शेवटचे क्षण, देव म्हणेल थांब, ऋतू बदलतोय. my God specializes in last chances. माझ्या देवाची खासियत आहे असं शेवटच्या क्षणाला, शेवटच्या संधीला येऊन काळ बदलायचा, ऋतू बदलायचा. You see, the pain paused her life. वेदनेनं तिचं आयुष्य असं एका जागी थांबवलेलं. You know, we had in our times VCR. आमच्या काळामध्ये VCR होता. You have to just press that pause button. पॉज बटन दाबायचं VCRचं. Amen. Her व्हिडिओ pain कॅसेट लावे VCR मध्ये. put a pause button, press तसं the तिच्या pause button. वेदनेनं पॉज बटन टाकला होता तिला. But the power of God, पण देवाच्या सामर्थ्यानं He pressed the play button once परत again. तिचा प्ले बटन दाबला की आयुष्य सुरू. पॉज वर असलेलं जीवन परत सुरू. Praise God. आमेन. The devil pressed a pause button in your life. सैतानाने तुझ्या आयुष्याला पॉजचं बटन दाबलंय. Today God will press the play button once again in आज your देव life. परत एकदा प्लेचं बटन दाबणार आहे Praise God. की तू थांबायचं नाहीये, मी तुला सुरू करून देतो. Something is going to change tonight. काहीतरी आज रात्री नक्की बदलणार आहे तुझ्या जीवनात. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Master. Thank you, Lord. I give you the glory. धन्यवाद देव बाप्पा, मी तुझे आभार मानतो, मी तुझी स्तुती करतो. प्रभू, God is going to do a marvelous thing in your life tonight. परमेश्वर महान कार्य आज रात्री तुमच्या जीवनात करणार आहे. Just trust on Him. केवळ देवावर विश्वास ठेवा, Look to Him. देवाकडे पहा. Your season will change. तुमचा ऋतू बदलेल. Your season will change. तुझाही ऋतू बदलेल बेटा. वाय नॉट, का नाही. There's not just one season. एकच ऋतू नाहीये, We have 4 seasons. 4 ऋतू असतात ना आपले. And you think so God cannot change seasons? आणि तुम्हाला असं वाटतं की देव ऋतू नाही बदलू शकत. My God changes seasons and times. माझा देव ऋतू आणि काळ बदलणारा देव आहे. Now is your time of change. आत्ताची वेळ तुझ्या बदलाची वेळ आहे. If you have wept enough before God, देवासमोर तुझं पुरेसा रडलायस, then He has to reward you with a तर blessing. आता देवाने आशीर्वादानं तुला प्रतिफळ दिलं पाहिजे. After crying, there has to be rejoicing. रडण्यानंतर आनंद आलाच पाहिजे. After night, there is morning. रात्रीनंतर सकाळ होते तसं, After rainy season, there is winter season. पावसाळ्यानंतर हिवाळा येतो तसं. आमेन. After Good Friday, there is Easter. आणि उत्तम शुक्रवार नंतर पुनरुत्थानाचा रविवार येतो तसं. Praise God. देवाला धन्यवाद. Are you ready? तयार आहात? My God is ready. माझा देव तयार आहे. I'm ready to call on Him. मी त्या देवाला हाक मारायला तयार आहे. I'm ready to call on the name of मी Jesus. येशूंच्या नावाला हाक मारायला तयार And my आहे. Jesus will come. आणि माझे येशू येणार. He will touch you. माझे येशू तुला स्पर्श करणार. He will heal you. माझे येशू तुला बरं करणार. He will deliver माझे you. येशू तुला सुटका देणार. He will change your माझे times. येशू तुझी वेळ बदलणार. He will change your माझे seasons. येशू तुझा ऋतू बदलणार. If you have to weep, weep. जर तुला रडू आलं तर रड. If you have to pray, प्रार्थना करावी लागली तर प्रार्थना कर. let Him change your season. आणि देवाला तुझा ऋतू बदलू दे. Amen. आमेन.
Just raise one hand towards heaven. केवळ एक हात वर कराल. One hand place on the afflicted part of your being दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवाल and cry out to आणि God. रडून देवाचा धावा कराल. Are you ready? तयार आहात? Say after me. माझ्या मागून बोला. चला. My God, माझ्या देवा, God of the heavens, स्वर्गातल्या देवा, the living God, जिवंत देवा, the reality God, खऱ्या देवा, the only true God. एकमेव सत्य देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला माफ कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला तू स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my माझं life. जीवन बदल. Oh God, माझ्या देवा, I am living a miserable मी life. वाईट जीवन जगत I आहे. have no peace. मला शांती I नाही. have no joy. माझ्यात आनंद नाही. Change my season. माझा ऋतू बदल. Change my time. माझी वेळ बदल. Change my situation. माझी परिस्थिती बदल. Change my circumstance. माझी परिस्थिती बदलून टाक. Change my life. माझं जीवन बदल. I need you, Lord. मला तुझी गरज आहे प्रभू. I had enough of it all. आणि सगळं आता बास झालं, खूप झालं. I have cried much over it, मी Lord. खूप रडलोय देवा. Now I want your help. आता मला तुझ्या मदतीची गरज आहे. I want you to touch me. माझी इच्छा आहे तू मला स्पर्श कर. I want you to release me. माझी इच्छा आहे तू मला मोकळं कर. I want you to give me a माझी इच्छा breakthrough. आहे तू मला नवीन सुरुवात I दे. want you to heal me. माझी इच्छा आहे तू मला बरं कर. I want you to deliver माझी me. इच्छा आहे तू मला सुटका दे. Come, my Jesus. ये माझ्या येशू. Say, come, my Jesus. म्हणा माझ्या येशू ये. Come, my Jesus. माझ्या येशू ये. Jesus is coming now. येशू येतात आता. Jesus is coming now. येशू येतात आता. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. See, Jesus is touching you. येशू तुला स्पर्श See, करतायत. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श करताय. I told you he will come. मी तुम्हाला सांगितलं येशू येणार आहेत. I told you he will come. मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी येशू येत आहेत. He is coming येशू येत and he आहेत. is touching you तुला now. आता स्पर्श करताय. He is healing you येशू तुला now. आता बरं He is करतायत. delivering येशू you तुला now. आता सुटका देतात. Every stomach pain, पोटातल्या वेदना leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावामध्ये. Every ulcer, अल्सर leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. People having tumor, ज्या लोकांना ट्यूमर आहे let that tumor vanish in ते Jesus' name. ट्यूमर येशूंच्या नावात जाऊ दे. Check up in your body. आपलं शरीर तपासा. See, something is happening. काहीतरी घडत आहे. Call, call, call. देवाचा धावा करा करा करा. Say, Jesus, म्हणा येशू touch me मला now. आता स्पर्श कर. Heal me now. मला आता बरं कर. Deliver me मला now. आता सुटका दे. And he will touch you. आणि येशू तुला स्पर्श He करतील. is watching your tears. येशू तुझे अश्रू He पाहतायत. is hearing your cry. येशू तुझं रडणं ऐकतायत. His power is upon you. येशूंचं सामर्थ्य तुझ्यावर आलेलं आहे. His power is upon you. येशूंचं सामर्थ्य तुझ्यावर आलेलं आहे. Every headache, डोकेदुखी I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या नावात. Leave. सोड. Let the headache vanish in Jesus' डोकेदुखी name. येशूंच्या नावात जाऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या See, नावात. that pain is leaving you. बघा त्या वेदना तुला सोडून जात आहेत. Spondylitis, मानेचा आजार leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Piles problem. मूळ व्याधाचा आजार People suffering with ज्या piles. लोकांना मूळ व्याध आहे Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Skin disease, त्वचा रोग be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरा होऊ दे. Check up. तपासा. See, Jesus is changing you. बघा येशू तुला बदलताय. He is healing you. येशू तुला बरं In करताय. the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Cancer. Cancer. Lord, have mercy on प्रभू या them. लोकांवर दया कर. Heal them, आणि Lord. या लोकांना आरोग्य दे. Heal them who are या suffering लोकांना from आरोग्य cancer. दे ज्यांना कॅन्सर झालाय. Tuberculosis. क्षयरोग Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Heart problem. हृदयाचे आजार People who have heart ज्या problem. लोकांना हृदयाचे आजार आहेत Place your hand on your heart. आपला हात आपल्या हृदयावर ठेवा. Let the Lord touch your प्रभूला heart. तुम्हाला स्पर्श करू दे. Be healed येशूंच्या नावात बरे in व्हा. Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Every weakness in the body, अंगातला अशक्तपणा vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Come on, call on the Lord. चला सर्वांनी प्रभूचा धावा Call on the करा. Lord. सर्वांनी प्रभूचा धावा करा. Spinal cord injury, पाठीच्या कण्याचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. What you could not do before, start doing. तुम्हाला जे अगोदर करता येत नव्हतं ते आता करून पहा. Withered hand, be healed in Jesus' वाळलेला name. हात येशूंच्या नावात बरा होऊ दे. Withered hand, be healed in Jesus' वाळलेला name. हात येशूंच्या नावात बरा होऊ दे. Those who cannot lift up their त्या hands, लोकांना आपला हात वर करता येत Lord नाही Jesus, touch प्रभू them येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूंच्या नावात. Swelling in the body vanish अंगावर आलेली सूज निघून जाऊ दे. in Jesus' name. येशूंच्या नावात. Bleeding
bleeding trouble stop in Jesus' name. रक्तस्रावाचा त्रास थांबू दे येशूंच्या नावात. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, Lord, touch them. प्रभू त्यांना स्पर्श कर Help them to rise up in Jesus' आणि त्यांना name. उठायला मदत कर येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. The Lord is touching many people here tonight. प्रभू अनेक लोकांना आज रात्री इथे स्पर्श He करत is आहे. delivering you tonight. प्रभू आज रात्री तुला सुटका देत आहे In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Problem in the ears be healed. कानांचे आजार बरे होऊ देत. Problem in the eyes be डोळ्यांचे healed. आजार बरे होऊ देत. In Jesus' name. येशूंच्या नावात. Mouth cancer. तोंडातला कॅन्सर Lord, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Diabetes, मधुमेह, blood pressure. रक्तदाब. Oh God, have mercy on माझ्या them. देवा त्यांच्यावर दया कर Heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Jesus, you healed so many. येशू तू अनेक लोकांना आरोग्य दिलंय. You are alive even tonight. आज रात्री सुद्धा तू जिवंत So आहेस you heal them in म्हणून तू Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Now you devil आता सैताना who is troubling the जो people, लोकांना त्रास देतो I command you in तुला मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या नावात. Leave. सोड Devil, leave in Jesus' सैताना name. सोड येशूंच्या नावात. Devil, leave in Jesus' सैताना name. सोड येशूंच्या नावात. Every witchcraft power, leave in Jesus' name. चेटू करणी येशूंच्या नावात जाऊ दे. Every demonic power, leave in Jesus' सैतानी name. शक्त्या येशूंच्या नावात जाऊ दे. See, the devil is leaving you. बघा सैतान तुम्हाला सोडून The devil is चाललाय. going. बघा सैतान चाललाय. Leave you, सोड devil. सैताना येशूंच्या Your नावात. time is over. तुझी वेळ संपलेली Your आहे. season is तुझा over. ऋतू संपलेला आहे. God's time has come. देवाची वेळ आलेली आहे. God's season has देवाचा come. ऋतू आलेला A आहे. change has come. एक बदल आलेला A आहे. transformation has एक come. रूपांतर आलेलं आहे In Jesus' name. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद, येशू. Come on, you also say. चला तुम्ही पण म्हणा Devil, leave me in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say witchcraft power, leave me म्हणा in चेटू Jesus' करणी name. येशूंच्या नावात मला सोड. Say demonic powers, leave me सैतानी in शक्त्या Jesus' name. येशूंच्या नावात मला सोड. Leave सोड. in the name of Jesus येशूंच्या Christ of नावात Nazareth. सोड. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Say येशू. poverty, leave me in म्हणा Jesus' name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोडून Say जाते. curses, leave me in म्हणा Jesus' name. शाप येशूंच्या नावात मला सोडून Thank जाते. you, Jesus. धन्यवाद येशू. Those people who are in the hospital, जे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत I pray, मी प्रार्थना करतो touch their lives, O त्यांच्या Lord, जीवनांना स्पर्श कर have प्रभू. mercy on them, त्यांच्यावर दया कर and प्रभू. let them come out of the hospital. त्यांना हॉस्पिटलमधून बाहेर काढ. You touch them, O तू त्यांना Master. स्पर्श कर. You give them तू life. त्यांना जीवन दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Lord, whatever the people need, give it to them. प्रभू या लोकांना ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागव. Those who need a job, give them a ज्यांना job. नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना बढती promotion. हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a ज्यांना घर house. हवे त्यांना घर दे. Those who need two-wheelers, four-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-4 चाकी गाड्या हव्यात त्यांना गाड्या दे. Those who want to fly abroad, help them, Lord. ज्यांना परदेशी जायचं फॉरेनला जायचं त्यांना मदत कर. Those who are in debts, ज्यांना कर्ज झालंय remove them from their त्यांना debts. कर्जातून बाहेर काढ. People who are addicted ज्या लोकांना व्यसन लागलंय to drinks, दारूचं व्यसन, drugs, ड्रग्सचं व्यसन, smoking, सिगरेट बिडी पिण्याचं व्यसन, chewing tobacco, तंबाखू खायचं व्यसन, let them be healed in Jesus' त्या name. सगळ्यांना येशूंच्या नावात आरोग्य मिळू Be दे. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. From today, आजपासून you will not smoke, तुम्ही सिगरेट पिणार you will नाही, not drink, तुम्ही दारू पिणार you will नाही, not do drugs, तुम्ही ड्रग्स घेणार you will नाही, not give bad words, तुम्ही शिव्या देणार you will नाही, not fight, तुम्ही भांडणार नाही, you will trust in तर God. तुम्ही देवावर विश्वास ठेवणार. God will take care of all your देव issues. तुमच्या सगळ्या गोष्टींना सांभाळेल. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा Have a breakthrough in your आणि life. एक नवीन सुरुवात तुम्हाला लाभो. Rise in your life. येशूंच्या नावात उत्कर्षाला या. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name I pray. येशूंच्याच नावात मागतो म्हणून ऐक. Amen and amen. आमेन amen, आमेन amen, amen. आमेन. Praise देवाला धन्यवाद. God. देवाला धन्यवाद. God has touched you all. देवाने तुम्हाला सर्वांना स्पर्श केलाय. Don't worry about anything. कशाचीच काळजी करू नका. Your time of mourning is over. तुमची शोक करायची वेळ आता संपलेली Your आहे time of rejoicing has come. आणि तुमचा आनंदाचा समय आता आलाय. Go home, घरी जा, eat and drink, खा प्या and thank the Lord. आणि प्रभूचे आभार माना. And come next Saturday. पुढच्या शनिवारी परत या.